आधी सावी नव्हती तेव्हा वेळ जात नव्हता, खूप कंटाळा यायचा, झोप पण येत नव्हती वेळ असूनसुद्धा. आणि आत्ता माझ्याकडे 24 तास आहे, वेळ खूप असतो, पण सावीमुळे मला काहीच करता येत नाही. दिवसभर तिचे डिमांड पूर्ण करता करता कधी वेळ निघून जातो कळत नाही. भांडी, कपडे ह्या काही गोष्टी संपण्याचं नावच ठेवत नाहीत. जेव्हा मी एखादी गोष्ट आवरते, हॉल आवरला तर बेडरूम भरून जातो, किचन आवरलं तर पुन्हा बेडरूम हॉल भरून जातात. असं सगळं काही दिवसभर चालू असतं. फक्त साफसफाई आणि भांडी घासणे, बाकी माझ्याकडं काहीच काम नसतं. आणि ह्या सगळ्यातून मला जेव्हा स्वतःसाठी काहीतरी करायचं असतं तेव्हा माझ्याकडे वेळच नसतो. त्याच्यामुळे आपल्याकडे जेव्हा वेळ आहे तेव्हा त्या वेळेची किंमत करायला पाहिजे. मी माझ्याकडे वेळ होता तेव्हा त्याचा यूज नाही करू शकले आणि आत्ता मला काहीतरी करायचं आहे तर माझ्याकडे वेळ नाही आहे. तुमच्यासोबत आजचं रुटीन शेअर करते. सकाळी उठल्यानंतर सावेचं सगळं आवरून दिलं आणि त्याच्यानंतर तिला दूध बिस्किट खायचं होतं. ती सकाळी उठल्यावर काय नाश्ता करत नाही, तिला थोडंसं तरी बिस्किट खावीच लागतात. तिचं झाल्यानंतर मला माझ्यासाठी कॉफी केली होती, कारण म्हटलं सकाळची सुरुवात थोडी फ्रेश पण होईल आणि कामं पण पटापट होतील. आता ऊन इतकं वाढलं आहे की 2-3 तासातच कपडे सुकून जातात, म्हणून मी कपडे वगैरे पण काढून घेतले आणि त्यांचे फोल्डिंग्स वगैरे करून ठेवले, कारण मग ते संध्याकाळी एक काम वाढून जातं आणि मग परत सगळ्या गोष्टींचा लोड होतो. मग तेव्हाच कपडे वगैरे सगळे काढून घेतले आणि त्यांचे छान फोल्डिंग करून ठेवली. माझ्याकडे काही कपडे होते जे मला बसत नव्हते, तर ते सुद्धा मी आता माझ्या इथे राहणाऱ्या वॉचमन दादांच्या मुलीला देणार होते. तिला जीन्स हवी होती आणि काही ड्रेस हवे होते, तर माझ्याकडे जे अवेलेबल होते ते तिच्यासाठी दिले. त्यानंतर मग सोफा वगैरे आवरायला घेतला. सावीने मी आतलं आवरेपर्यंत सगळ्या काही गोष्टीचा पसारा करून ठेवला होता आणि ती सायकलसुद्धा घरीच चालवत होती. मग ह्या सगळ्या काही गोष्टी उचलून ठेवल्या आणि सोफा वगैरे आवरून घेतला. त्यानंतर मग किचन आवरायला घेतलं. किचन पण आता 2-3 दिवसांनी मला सारखं शेगडी वगैरे घासावी लागते. आधी मी रेग्युलर घासत होते, पण आता इतका वेळ मिळत नाही मला, कारण जो काय वेळ उरतो त्याच्यामध्ये तर मी संध्याकाळी सावीला खाली घेऊन जात असते खेळण्यासाठी. सो असा होता आजचा व्लॉग. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. अशाच डेली व्लॉगसाठी फॉलो करा.